त्यांच्या मनामध्ये आपण विजयाचं स्थान जे आहे ते निश्चित कंप्लीट केलंय. हॅलो हॅलो सगळी तुझा उभारला आले.
2 बॉल धावा 3 धावा झालेल्या आहेत. वेल शॉट 6 धावा. या 6 धावानंतर स्कोर झालेला आहे 9. अमोल यांचा झेल चुकलेला आहे आणि दुसरा सुटला षटकार. 15 धावा. जय सर लवकरात लवकर यायचं आहे. चार धावा.
शिवते चषकाची दुसरी सेमी फायनलची लढत रंगली जाते. एका बाजूला आहेत ओमकार स्पोर्ट्स दुर्वा 11 भारती स्पोर्ट्सचा हा संघ, तर दुसऱ्या बाजूला आहेत दक्कन पन्हाळा संघ. या दोन माताबर संघांमध्ये ही मैत्रीपूर्व लढत रंगली जाते. कारण का मैत्रीपूर्व यासाठी, कारण का हे दोन्ही संघातील खेळाडू जे आहेत ते एकाच संघातून वारंवार खेळताना दिसतात. आज मात्र विरोधात खेळताना दिसतात. पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतील. शॉर्टपिच मध्ये चेंडू आणि या चेंडूवरती आक्रमण केलं जात आहे. चेंडूला पाठवलाय सरसी बारशा बाहेर 6 धावेसाठी अक्षरशः बरसताना दिसत आहेत. पहिल्या षटकामध्ये आल्या 19 धावा. जयसिंग पाटील यांच्यावरती हल्ले केले गेले. अमोल निरगुडे यांचा झेल सोडल्यानंतर अमोल निरगुडे इथे मात्र बरसताना दिसत आहे. चांगली बॅटिंग यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. याच संघाच्या पाठीशी वरद अस्त्र आहे विश्वनाथजी पवार साहेबांचा आणि त्याचबरोबर बॉस यांचे वरद अस्त्र आहेत आणि त्याचमुळे हा संघ वारंवार नेहमीच दर्जेदार कामगिरी करत देखील आलाय. या चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. रनआउटचा चान्स आणि याच बरोबर हो दोन्हीकडे चान्स इथे मात्र मिस झालाय. या चेंडूवरती वाईटचा इशारा बंदच्या माध्यमातून केला जातोय. वाईट +1 एकूण 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड झाल्या आहेत. या स्पर्धेमध्ये बेस्ट फलंदाजांच्या यादीमध्ये अमोल निरगुडे दुसऱ्या क्रमांकावरती आहेत. म्हणजे या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाची फलंदाजी इथे मात्र पाहायला भेटते. यांच्या बॅट मधून तब्बल 104 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या आहेत या 4 मॅच मध्ये. चांगली बॅटिंग चांगली पद्धतीच्या सामन्यामध्ये आणि त्याचबरोबर या आजच्या दिवसाच्या महत्वाच्या सामन्यामध्ये पाहायला भेटते. आतापर्यंत 5वा हा मला वाटतं यांचा 5वा सामना असेल. आणि याचबरोबर अवधूत पाटील यांच्या माध्यमातून देखील चांगला फटका सजवला गेला, परंतु अजय पाटील यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण खराब झालं. झेल इथे मात्र वारंवार सोडले जात आहेत. दोन्ही फलंदाजांना एक जीवदान भेटलंय. हा झेल कोणाचा सोडलाय पहा, जल्लादाचा झेल सोडलाय. म्हणजे हा जल्लाद आपल्याला काय बक्षणार नाही यात शंका नाही आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 35 धावा धावफलकावरती कधी लागल्या हे समजलं देखील नाहीये. म्हणजेच फलंदाजांनी अक्षरशः बरसणारी बॅटिंग केली आहे. क्षेत्ररक्षण इथे मात्र चांगलं झालंय आणि या चेंडूवरती फलंदाज इथे मात्र माघारी परतले. मगाच्या चेंडूवरती सोडलेला झेल इथे मात्र शुभम गायकवाड या सुपरस्टारने पकडलाय. अजून एक दक्कन पन्हाळा हा सुपरस्टार चांगली कामगिरी क्षेत्ररक्षणामध्ये करताना दिसलाय. हा झेल तितकासा सोपा नव्हता, परंतु शुभम यांनी हा झेल सोपा करून दाखवला देखील. जल्लाद गेले. कोल्हापुरी तडका मैदानावरती आलाय. म्हणजेच नितीन माटुंगे मैदानावरती आले. स्क्रीन वरती आपण पाहतोय नितीन माटुंगे यांना अमोल निरगुडे यांच्या साथीने मिस्टर परफेक्ट अमोल निरगुडे आणि त्यांच्या साथीने षटकारांची चौकारांची आतषबाजी करणारा हा सर्वोत्तम फिनिशर म्हणून ज्यांना ओळखलं जातं नितीन माटुंगे मैदानावरती आलेत. पाहूया कशा प्रकारे आपला रोल इथे मात्र निभावला जाईल. आज थोडस लवकर पाचारण केलं गेलं, एक वेगळी रणनीती आखली जाते. पाहूया कशा प्रकारे हा फलंदाज देखील गोलंदाजांचा समाचार घेईल. नितीन माटुंगे यांना देखील आपण कित्येक मैदान गाजवताना पाहिलेत. युट्यूबच्या माध्यमातून आपण जर नितीन माटुंगे हे नाव
सर्च केलं तर षटकार आणि चौकारांची आतषबाजी करणारी वादळी पाळी आपल्या डोळ्यासमोर येईल. ओहो आले आणि आपला तडाखा दाखवायला सुरुवात देखील केली. चेंडूला पाठवलं जात आहे सरळ फ्लायटेड षटकार 6 धावेसाठी. या खेळाडूचा बॅट स्विंग पहा, जेवढी ताकद आहे तेवढीच नजाकत देखील फटक्यांमध्ये पाहायला भेटते. ताकदी बरोबर नजाकत हे दोन्ही गुण एकत्र आल्यानंतर एक खूपसूरत फटका इथे मात्र सजवला गेला. आपला कोल्हापुरी तडका, कोल्हापुरी ठेचा इथे मात्र तिखट ठेचा दाखवला जातोय. परंतु दक्कन पन्हाळा संघाला हार मानून चालणार नाहीये. अपोजिट संघाकडे नितीन माटुंगे, अमोल निरगुडे असतील, परंतु आपल्याकडे देखील सुपरस्टार खेळाडूंचा भरणा आहे. आपल्याला देखील कमबॅक करण्यासाठी संधी आहे आणि या संधीचं सोनं करावं लागेल. त्यासाठी क्षेत्ररक्षकांची भूमिका या सामन्यामध्ये महत्वाची आहे. येणाऱ्या संधीचं इथे मात्र सोनं करावं लागेल. 2 झेल आतापर्यंत सोडले देखील गेलेत. जलसिंग पाटील जबाबदारी स्वीकारले या चेंडूवरती. ओहो अनिकेत यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊ जावे. कवटे माकाच्या सुपरस्टाराने अप्रतिम झेल टिपलाय. याआधी दक्कन पन्हाळ्याचा सुपरस्टार शुभम गायकवाड यांना अप्रतिम झेल पाहताना पाहिलं. आता मात्र हा छोटा पॅकेट बडा धमाका करताना दिसलाय. गोलंदाजीमध्ये नाही तर क्षेत्ररक्षणामध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे. या खेळाडूचा खेळ आपण पाहिलेत आणि आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये देखील 100% योगदान देताना दिसत आहेत. जलसिंग पाटील यांना जी महत्वाची विकेट पाहिजे होती ती जबाबदारी ती मात्र पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 41 धावा फलकावरती. इथून पुढे शिकंजा किसला जाईल का, धाव संख्या रोखली जाईल का पाहूया. हरी कुठे असतील तरी बॉल टाकायचा आतमध्ये. हरी सलामीची जोडी इथे मात्र फोडण्यामध्ये यश आलंय. अवधूत पाटील आणि त्याचबरोबर अमोल निरगुडे यांसारखे सुपरस्टार इथे मात्र बॅक टू द पेव्हिलियन जाताना दिसले आहेत. आणि नवीन फलंदाज नव्या जोमाने मैदानावरती, एका बाजूला नितीन माटुंगे तर दुसऱ्या बाजूला वटारचा सुपरस्टार म्हणून ज्यांना ओळखलं जातं अविनाश दबडे मैदानावरती आले. वटारचा हा सुपरस्टार मैदानावरती, परंतु या चेंडूवरती फटका बसलाय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक झेल खाली. जज करण्यामध्ये अपयश आलंय. क्षेत्ररक्षकांकडून वारंवार चुकांवरती चुका होताना दिसत आहेत आणि या चुका थोड्याशा महागड्या देखील ठरताना दिसत आहेत. वारंवार इथे मात्र फलंदाजांना संधी दिली जाते आणि या संधीचं सोनं यांच्या माध्यमातून केलं देखील जात आहे. अविनाश दबडे मैदानावरती आलेत. पाहूया कशा प्रकारे यांचा देखील खेळ आपण कित्येक वर्ष कोल्हापूर विभागामध्ये पाहत आलो आहे. हे हा देखील एक कोल्हापूरचा माई मीरा म्हणून ओळखलं जातं. कोल्हापूरचा सुपरस्टार यांना देखील ओळखलं जातं. सुपरस्टारांचा भरणा या मॅच मध्ये देखील आहेत. या आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं SP स्पोर्ट्स सिडनी संघामध्ये देखील कर्नाटकचे स्टार खेळाडू होते, कर्नाटकचे ग्रामीणचे स्टार खेळाडू होते. त्याचबरोबर अपोजिट संघामध्ये पांडुरंग CC संघामध्ये टेनिस क्रिकेट ज्यांनी गाजवलं असे सर्वोत्तम खेळाडू आणि या मॅच मध्ये देखील त्याच प्रकारचे खेळाडू इथे मात्र पाहायला भेटत आहेत. जलसिंग पाटील हे देखील चांगल्या प्रकारे आता मात्र गोलंदाजी करायला लागले आहेत. पहिलं षटक यांचं थोडंसं महागडं ठरलं. 19 धावांचं षटक होतं, परंतु त्यानंतर देखील जलसिंग पाटील यांनी जबाबदारी स्वीकारली, स्वतःवरती विश्वास ठेवला आणि हा विश्वासार्थ करून दाखवला आहे. परंतु या चेंडूवरती वाईट प्लस
4 एकूण 5 धावा इथे मात्र गिफ्टेड बाल झाल्यात. खराब क्षेत्ररक्षणाचा खामियाजा इथे मात्र संघाला भोगावा लागतोय. 4 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड केल्या जात आहेत. थोडस स्ट्रगल करावं लागतंय अविनाश धबडे यांना. थोडासा वेळ घेतला जातोय अविनाश धबडे यांच्या माध्यमातून. हे देखील चांगले फलंदाज आहेत. यांचा देखील खेळ आपण कित्येक वर्ष पाहत आलोय. एका पारीने कोणत्याही खेळाडूला आपण जज करू शकत नाही. या चेंडूवरती देखील हो जलसिंग पाटील. आता मात्र या खेळाडूने कमबॅक केलाय. दक्कन पन्हाळा संघाने कमबॅक केलाय. सुरेख गोलंदाजी पाहायला भेटली जलसिंग पाटील यांच्या माध्यमातून. षटक संपलाय. 3 षटकाची सांगता झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 50 धावा फलकावरती लागल्या जात आहेत.
प्रकारे कॉमेंट्री देखील केली जाते. यासाठी शुभेच्छा देखील आल्या आहेत आणि शिवतेज षटकासाठी देखील शुभेच्छा दिल्या जात आहेत. आमचे परममित्र आहेत रुझान दिलावर, याच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या जात आहेत. थँक्यू रुझान दिलावर, आमचे परममित्र देखील आहेत. ओहो, या चेंडूवरती आडव्या बॅटने फटक्याला सजवलंय. लोवर फुलटाचा चेंडू देखील एक बेस्ट चेंडू होता, परंतु या बेस्ट चेंडूवरती देखील प्रहार करताना दिसत आहेत. खराब चेंडूचा समाचार घेण्यामध्ये हे माहीर तर आहेत, परंतु चांगल्या चेंडूवरती देखील प्रहार करण्याची क्षमता यांच्यामध्ये आहे आणि ही क्षमता इथे मात्र दाखवली जाते. नितीन माटुंगे यांच्या माध्यमातून षटकार आणि चौकारांची आतषबाजी पाहायला भेटते. अशा प्रकारे गोलंदाजी केली तर हा खेळाडू आपल्याला बक्षणार नाही. चेंडूला पाठवलं जात आहे सरस सीमारेषा पार. षटकार 6 धावेसाठी. हाफिजभाई ठाकूर ना. आज हाफिजभाई ठाकूर यांचा बर्थडे देखील आहे. लांजाचे हे स्पॉन्सर, ज्यांचं कोल्हापूरच्या खेळाडूंवरती नितांत प्रेम आहे, तेच हाफिजभाई ठाकूर. लांजाचे हे आमचे परममित्र जे कोल्हापूरच्या खेळाडूंवरती जास्तीत जास्त प्रेम करत असतात आणि कोल्हापूरच्या खेळाडूंना कोकणामध्ये जास्तीत जास्त स्थान देत असतात. ते हाफिजभाई ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा शिवतेज ट्रॉफीच्या निमित्तानं दिल्या जात आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ जो आहे तो इथे मात्र समाप्त झालाय. पहिल्या इनिंग मध्ये नितीन माटुंगे असतील, अवधूत पाटील, अमोल निरगुडे आणि त्याचबरोबर अविनाश दबडे यांचा खेळ आपण पाहिलात. तब्बल 93 धावा पहिल्या इनिंग मध्ये जमवल्या गेल्यात. 94 धावांचं उद्दिष्ट 30 चेंडूमध्ये पार करायचे आहे. दक्कन पन्हाळा संघाने केलेल्या चुका, क्षेत्ररक्षणामध्ये केलेल्या चुका थोड्याशा महागड्या ठरताना दिसत आहेत, परंतु दक्कन पन्हाळा संघाला हलक्यात घेऊ नका. या संघाकडे देखील जनसिंग पाटील आहेत, प्रवीण लोंढे आहेत, त्याचबरोबर अजय पाटील असतील, अनिकेत सारखा एक सुपरस्टार फलंदाज यांच्याकडे देखील आहेत. हर्षवर्धन पाटील, त्याचबरोबर पुण्याचा नाण्यावाघ म्हणून ज्यांना ओळखलं जातं प्रमोद चव्हाण या संघामध्ये आहे. या संघामध्ये आहे शुभम गायकवाड सारखा कोल्हापूर विभागातील दक्कन पन्हाळाचा अजून एक सुपरस्टार या संघामध्ये आहे. म्हणजेच अपोजिट संघाकडे देखील दणका देण्याची क्षमता आहे. आपण स्टेजवरती एक स्टार खेळाडू म्हणून ज्यांना ओळखलं जातं, निपाणीचा स्टार शफिकजी गोरुले सर यांचा देखील या स्पर्धेमध्ये खेळ आपण पाहणार आहोत. हे देखील पांडुरंग सीसी त्यांचा संघ जो आहे तो फायनलमध्ये प्रवेश करताना दिसलाय, त्यामुळे थोडेसे रिलॅक्स आहेत. शफिक गोरुले आणि त्याचबरोबर शुभम मडके हे निपाणीचे 2 स्टार खेळाडू आणि या स्टार खेळाडूंच्या रील्स वारंवार व्हायरल होत असतात आणि या खेळाडूंच्या रील्स जे आहेत ते
आदर्शजी गडकरी सर मॅन फ्रॉम रामपूर यांच्या माध्यमातून या रील्स बनवल्या जात असतात आणि हे खेळाडू देखील एक सर्वोत्तम खेळाडू आहेत. हे देखील ऑल इंडिया नेट बॉल नॅशनल प्लेयर देखील आहेत आणि त्यांचं शॉप जे आहे ते कार एक्सरसाइजचं शॉप देखील हे सांभाळत क्रिकेटची वेळ यांना देखील आहे आणि त्याचमुळे क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व आदर्शजी गडकरी सर यांच्या माध्यमातून शॉप सांभाळत व्हिडिओ देखील बनवले जातात. ते देखील हा सामना पाहण्यासाठी आलेत. आदर्शजी गडकरी सर, आपण या स्पर्धेमध्ये आलात, ही स्पर्धा पाहण्यासाठी आलात, त्याबद्दल आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे सर. चला, सामना लवकर आवरायचा आहे. अजूनही आपल्याला फायनलचा सामना जो आहे तो खेळवायचा आहे. चला, सामन्याला आवरायचा आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीसाठी एक परफेक्ट गोलंदाज कोल्हापूरचा मिस्टर परफेक्ट गोलंदाजीसाठी आलेत विकी पुजारी गोलंदाजी मार्कवर येताना दिसत आहेत. बेस्ट बॅट्समनच्या रेसमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती असणारं नाव म्हणजे जलसिंग पाटील हे देखील सज्ज झालेत आणि त्यांच्या साथीला थोडस फलंदाजीमध्ये बदल केला जातोय. अनिकेत यांना प्रमोट केलं जात आहे. जलसिंग पाटील आपला क्लास दाखवलाय, चेंडूला पाठवलं जात आहे सर सीमारेषा पार. जलसिंग पाटील ब्रँडेड षटकार. जलसिंग पाटील या वाघाला देखील विसरू नका. बॉसच्या मनामध्ये या खेळाडू बद्दल धडकी आहे, कारण का बॉसला देखील मान्य आहे की हा खेळाडू कधीही आपले रंग दाखवू शकतो. बॉसचा हा देखील एक फेवरेट प्लेयर आहे. बॉसच्या जलसिंग पाटील याच संघाचे हिरो देखील राहिले. कित्येक मॅच वन साइड हिरो राहिला हा खेळाडू. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा विकी पुजारी सज्ज होताना दिसतोय. या चेंडूवरती विकी पुजारी वरती हल्ला चढवलाय. मिस्टर परफेक्टला पाठवून दिलाय सर्र सीमारेषा पार. षटकार 6 धावेसाठी. नोचा इशारा म्हणजे पुढच्या चेंडूवरती सुदर्शन चक्र वादळ मैदानावरती येणार या शंका नाही आहे. दुसऱ्या धमाक्याला आपण देखील सज्ज राहायचं आहे. एक तेरी तो एक मेरी असं चित्र मैदानावरती पाहायला भेटतंय. आता मात्र टेन्शनचं वातावरण पाहायला भेटतंय, कारण का दक्कनच्या ढाढ्या वाघाने पुन्हा एकदा दहाडायला सुरुवात केली. आपली दहशत, आपली दावेदारी पेश करायला सुरुवात केली. धावसंख्या जाऊन पोहोचली 3-13 वाजवण्यासाठी जलसिंग पाटील सज्ज झाले. धावसंख्या झाली 13 धावा फलकावरती. फ्रीचा चेंडू कबूल केला. या चेंडूला देखील पाठवलं जात आहे सरासी मारेषा पार. षटकार 6 धावेसाठी. जलसिंग पाटीलची खेळी आवडली असेल तर एकदा टाळ्या देखील होऊन जाऊ देत. माय फेवरेट प्लेयर का आहे हे दाखवून देत आहे जलसिंग पाटील. माझा आवडता खेळाडू जलसिंग पाटील, कोल्हापूर विभागातील सर्वोत्तम खेळाडू. चांगली कामगिरी करताना दिसत आहे. जलसिंग पाटील यांचा खेळ पाहून प्रेक्षक देखील मंत्रमुग्ध झाले आहेत. पहिल्या इनिंग मध्ये 93 धावा जमवल्या गेल्या. 94 धावांचं उद्दिष्ट ठेवलं गेलंय, परंतु जलसिंग पाटील सज्ज झालेत. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी नोचा इशारा पंचाच्या माध्यमातून केला जातोय आणि त्याचबरोबर एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. नो प्लस 1 म्हणजे 2 धावा इथे मात्र गिफ्टेड बॉल झाल्या आहेत. या षटकामध्ये धावा किती आल्या आहेत आतापर्यंत? 21 धावा धावफलकावरती देखील लागल्या गेल्या आहेत. पहिल्या इनिंग मध्ये 19 धावा या पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या, परंतु जलसिंग पाटील यांनी देखील जसा तसा उत्तर दिलंय.
पुढील चेंडू वरती पुन्हा एकदा फ्रीचा चेंडू असेल. मिस्टर परफेक्ट ची लाईन अँड लेंथ इथे मात्र बिघडवली गेले. जलसिंग पाटील याच्या माध्यमातून मिस्टर परफेक्टला इथे मात्र सैल बाहेर करून सोडलंय आणि नाव एकच आहे, जलसिंग पाटील. डाण्या वाघ बरसलाय. मैं शांत रहूं तो मुझे कमजोर मत समझना, मैं शांत रहूं तो मुझे कमजोर मत समझना, मैं वो काला बादल हूं जिसका काम है बरसना बरसना और बरसना. जलसिंग पाटीलच्या माध्यमातून बरसण्याचं काम केलंय. आता मात्र अनिकेत देखील आलेत बरसण्यासाठी आणि विकी पुजारी हे देखील कमबॅक करतील या शंका नाही आहे. विकी पुजारी हे देखील मिस्टर परफेक्ट आहेत. फ्रीचा चेंडू होता परंतु या फ्रीच्या चेंडू वरती चांगला चेंडू टाकला गेलाय. एकेरी धाव आली आहे. पहिल्या षटकामध्ये धावा जवळजवळ 22 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. दक्कन पन्हाळा संघाने देखील रणशिंग फुंकलंय. युद्धाला हे देखील सज्ज झालेत. ओहो, आता मात्र मिस्टर परफेक्ट यांनी आपली सर्वोत्तम गोलंदाजी दाखवायला सुरुवात केली आहे. चांगला चेंडू इथे पत्र टाकलाय. एकेरी धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. एकेरी धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 धावा फलकावरती. एक चेंडू बाकी आहे या षटकातील. 23 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 23 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या षटक थोडस जर पाहायला गेलं तर मागडे षटक राहिलंय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा, 94 धावांचा पाठलाग आणि जसा तसं उत्तर. ओ कवट्या माकाच्या या फलंदाजाने देखील कवट्या फोडायला सुरुवात केली. चेंडूला पाठवलाय सरसीमारेषा बाहेर 6 धावेसाठी. मिस्टर परफेक्ट हे षटक खराब राहिलंय. विकी पुजारी एक सर्वोत्तम गोलंदाज आणि याच गोलंदाजावरती दक्कन पन्हाळा संघाने हल्ला बोल केलाय. ठोकायचं तर मेन गोलंदाजाला ठोकायचं हे सूत्र इथे मात्र अवलंबलं जात आहे. विकी पुजारी यांच्यावरती हल्ला केलाय. आता मात्र विकी पुजारी यांच्यावरती केलेले हल्ले उष्ण फेडण्यासाठी आशुतोष अंबपकर देखील सज्ज झाले आहेत. अंबपचा हा माई भीरा गोलंदाजी मार्कवर येताना दिसतोय. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील आणि हे आव्हान कशा प्रकारे रोखतील. पहिल्या षटकामध्ये तब्बल 29 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 29 धावा मायनस केल्यानंतर येणाऱ्या 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे 65 धावांची. 65 धावा. श्रावण आहे नाहीतर लोकांच्या तोंडाला इथं मात्र पाणी सुटलं असतं. चला क्षेत्ररक्षण दोरी शोधून घ्यायचा आहे, वेळ घ्यायचा नाही आहे. चला क्षेत्ररक्षण दोरी शोधून घ्या, वेळ घेता आपण. खूप अजूनही एक सामना खेळणं बाकी आहे. फायनलचा सामना आपल्याला लवकरात लवकर उरकायचा आहे. जर अशाच प्रकारे उशीर गेला तर फायनलचा सामना हा 4 षटकाचा खेळवला जाईल. बक्षिसांची जाहिरात केली जाते. या जर दोन्ही फलंदाजांनी दक्कन पन्हाळ्याच्या या 2 सुपरस्टारांनी जर मॅच जिंकवून दाखवली तर मात्र जीवन शिंदे सरांकडून 5000 रुपयाचं पारितोषिक आलंय. पाहूया हे धाड्या वाघ कशा प्रकारे लढतील. आशुतोष अंबपकर, अंबपचा हा माई मीरा. हो याच्यावरती देखील हल्लेबोल केले जात आहेत परंतु क्षेत्ररक्षण सुशील बोरले यांच्या माध्यमातून चांगलं झालंय. 1 धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. पहिला चेंडू आशुतोष अंबपकर यांचा अप्रतिम चेंडू पाहायला भेटलाय. पहिल्या चेंडूवरती चेंडूला खोदून काढलाय. एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली गेली आहे. ओहो आशुतोष अंबपकर यांच्यावरती फ्लायटेक षटकार पाहायला भेटलाय. आता मात्र बॉस यांना प्रेशरची गोळी घ्यावी लागणार आहे. कारण का धावसंख्या जाऊन पोचले पहा किती वरती. धावसंख्या जाऊन पोचले तब्बल
36 धावा फलकावरती गोलंदाज आणि फलंदाजांवरती असणारा हा आकडा इथे मात्र पुन्हा एकदा पाहायला भेटलाय. 36 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. आशुतोष आंबपकर हे देखील कोल्हापूरचे स्टार म्हणून ओळखले जात आहेत, परंतु हा कवट्या महाकाळचा सुपरस्टार हा देखील काही कमी नाही आहे. यांच्या देखील उंचीकडे जाऊ नका. चेंडू पाठवायचा आहे प्लीज, चेंडू द्यायचा आहे. फुलटॉस चेंडू आहे. या चेंडूवरती लोअर फुलटॉसचा चेंडू तितका चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. रिस्क उठवताना दिसत नाही आहेत. एकेरी धाव जी आहे ती उत्तर घेतली जाते. एकेरी धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 37 धावा फलकावरती. आता मात्र थोडंसं टेन्शन वाढलंय ओमकार स्पोर्ट्स भारती स्पोर्ट्स बॉस 11 संघाचं. या स्पर्धेसाठी शुभेच्छांची बरसात होताना दिसते. सुरेश जी गेंगे सर आमचे परममित्र यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्या जात आहेत. चांगलं आयोजन यांच्या माध्यमातून केलं गेलं आहे आणि धनंजय पाटील सर, राजू पाटील सर आणि त्याचबरोबर ओमकार सर यांना या चांगल्या नियोजनाबद्दल आणि तेजस माने यांनी देखील यांना सहकार्य केल्याबद्दल त्यांचा देखील मनपूर्वक आभार मानले जात आहेत. सुरेशजी गेंगे सरांच्या माध्यमातून या अप्रतिम आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या गेल्या आहेत. जर दक्कन पन्हाळा संघाने ही मॅच जिंकली तर साई फॅशन कापसी संघाचे नितीन सर यांच्याकडून देखील बक्षिसांची जाहिरात केली जाते. यांच्या देखील माध्यमातून बक्षीस आलंय 5,000 रुपयाचं पारितोषिक यांच्या माध्यमातून देखील पुरस्कृत केलं गेलाय. साई फॅशन कापसी या संघाने दक्कन पन्हाळा संघावरती बोली लावली आहे. पाहूया कशा प्रकारे दक्कन पन्हाळा संघ जो आहे तो कामगिरी करताना दिसेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 41 धावा फलकावरती लागले जात आहेत. एक सर्वोत्तम खेळ प्रेक्षकांना पाहायला भेटतोय. एक सर्वोत्तम कामगिरी दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला भेटते. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तो म्हणजेच ओमकार स्पोर्ट्स संघाचा खेळ, दुसऱ्या इनिंग मध्ये दक्कन पन्हाळा संघाचा ठसका देखील पाहायला भेटतोय. गडकरी सर आपण या स्पर्धेमध्ये आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली. आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. नक्कीच शफिक उरुले आणि त्याचबरोबर शुभम मडके यांचे जे व्हिडिओ बनवले जातात हे शफिक सर आपल्याला स्क्रीनवरती पाहायला भेटत आहेत. एक मैत्रीच्या दुनियेतील अजून एक दर्जेदार आणि मोठं नाव. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 42 धावा 42 धावा फलकावरती. 12 चेंडूंचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. आशुतोष आंबपकर यांच्यावरती देखील हल्ले केले गेले. आशुतोष आंबपकर यांच्या षटकामध्ये 13 धावा. नक्कीच थोडासा कमबॅक केला गेलाय. म्हणजेच येणाऱ्या 18 चेंडू मध्ये करायचे अजूनही जिंकण्यासाठी. अठरा चेंडू मध्ये अजूनही 52 धावांची गरज आहे. 18 चेंडू 52 धावा जमवल्या जातील का? 18 चेंडू मध्ये 52 धावा आणि 18 चेंडू मध्ये 52 धावांचं आव्हान रोखण्यासाठी प्रमुख गोलंदाज इथे मात्र वापरला जातोय, ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे, जे दांडी गुल करण्यासाठी माहिर आहेत. सुशील बोरले गोलंदाजी मार्क वरती आलेत.
गोलंदाजी मार्कवर सुशील बोरले, अजून एक कोल्हापूर विभागातील घातक गोलंदाज. या चेंडूवरती आखूड डब्याचा चेंडू बिरकावून दिलाय आणि पुन्हा एकदा चेंडूला पाठवलं जात आहे. सुशील बोरले यांचं देखील स्वागत केलं जात आहे. चेंडूला पाठवलंय सरळ सीमारेषा पार, चौकार 4 धावेसाठी. उंची लहान परंतु कीर्तिमान असा हा कवटे महाकाळचा सुपरस्टार अनिकेत चांगली बॅटिंग करताना दिसत आहेत. दोन्ही खेळाडूंची उंची एक समान आहे, तितकाच खेळ देखील तेवढ्याच ताकदीचा दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून केला जातोय. आपल्याकडे जर नितीन माटुंगे, अवधूत पाटील, अमोल निरगुडे आणि अविनाश धबडे असतील तर आमच्याकडे देखील जलसिंग पाटील आणि त्याचबरोबर अविनाश सारखे अनिकेत सारखे खेळाडू आहेत हे दाखवून दिलं जात आहे. परंतु वेगावरती स्वार होणारा हा गोलंदाज सुपर कामगिरी करताना दिसतोय. या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता देखील पाहायला भेटते. सुशील बोरले यांनी देखील कमबॅक करायला सुरुवात केली आहे. थोडंसं टेन्शन पाहायला भेटत आहे बॉस यांच्या चेहऱ्यावरती, कारण का अजूनही जलसिंग पाटील त्यांचाच एक्का आज त्यांच्यावरतीच उलटलाय. या चेंडूवरती पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडूचा. एक्स्ट्रा धावेचा इशारा पंताच्या माध्यमातून केला जातोय. एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 47 धावा फलकावरती. धनंजयजी पाटील सर, राजेंद्रजी पाटील सर आणि त्याचबरोबर ओमकारजी शाळबिद्रे यांच्या माध्यमातून साकारली गेलेली ही शिवतेज चषकाची ट्रॉफी आज हे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण होताना दिसतंय. आणि त्यांची सपोर्ट सिस्टीम राहिली आहे. तेजस्वी माने यांनी देखील यांना चांगल्या प्रकारे सहकार्य केलंय आणि त्याचमुळे ही स्पर्धा नावारूपाला देखील आली आहे. शिवतेज चषकाची ही स्पर्धा नक्कीच आज 7 समुद्रापार पोहोचली आहे. गोलंदाजी मार्कवर अनिकेत चांगला फटका इथे मात्र सजवला गेलाय. चेंडू जातोय क्षेत्ररक्षण विकी पुजारी यांच्या माध्यमातून चांगलं झालंय. तोपर्यंत एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. एकेरी धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 48 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे 46 धावांची. 14 चेंडू 46 धावा, 14 चेंडू 46 धावा हे शिवधनुष्य पेलायचं आहे. तर जलसिंग पाटील यांना आत्मविश्वास, खांद्यांवरती आत्मविश्वासाचं बळ घेऊन मैदानावरती इसको देख के मुझे ऐसा ही लगा रे कौन हीरो नहीं रे विलन. जलसिंग पाटील पुन्हा एकदा विलनची भूमिका पार पाडताना दिसत आहेत. दक्कनचा हा सुपरस्टार बरसताना दिसतोय. जलसिंग पाटील नाम तो सुना ही होगा. चौपन्न धावा फलकावरती लागल्या जात आहेत. परंतु सुशील बोरले हे देखील कमी नाही आहेत. यांच्या देखील माध्यमातून कमबॅक केला जाईल यात शंका नाही आहे. पाहूया सुशील बोरले कशा प्रकारे कमबॅक करतील. हो कमबॅक यांच्या माध्यमातून देखील झालाय. थोडासा सरप्राईज मला हा चेंडू इथे मात्र पाहायला भेटलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 54 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 54 धावा फलकावरती 12 चेंडू मध्ये अजूनही 40 धावांची गरज आहे. 12 चेंडू 40 धावा. थोडस टेन्शनचं वातावरण पाहायला भेटतंय. ही मैत्रीपूर्ण लढत आहे. एका बाजूला जीवनजी शिंदे सर तर दुसऱ्या बाजूला विश्वनाथजी पवार सर. ही मैत्रीपूर्ण लढत आज मात्र रंगली जाते. पाहूया या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये कोणावरती बारी पडेल. कोणी जिंकू द्या परंतु विजय हा दोघांचाही असणार यात शंका नाही आहे. जर जलसिंग पाटीलने या सामन्यामध्ये 50 धावा केल्या तर सांगळूचे एक स्टार खेळाडू म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते सौशिवजी मुला सर यांच्या माध्यमातून आज जेवणाचा
बेत आखला गेलाय. पाहूया जयसिंग पाटील 50 धावा इथे मात्र पूर्ण करतील का. आज मात्र जयसिंग पाटील यांच्यावरती अक्षरशः देव प्रसन्न झालेत आणि आज जयसिंग पाटील यांच्यावरती बक्षिसांची खैरात केली जाते. लग्नाच्या बेड्यामध्ये अडकले आणि त्यानंतर जो काय फॉर्मामध्ये आलाय हा खेळाडू अप्रतिम. गोलंदाजीमध्ये ज्यांनी सर्वाधिक विकेट या स्पर्धेमध्ये मिळवल्या ते आशुतोष आंबपकर गोलंदाजी मार्कवर. ओहो या चेंडूवरती तू मै झालाय आणि या चेंडूवरती फलंदाज इथे मात्र माघारी परतलेत. या शंका नाही आहे कोणता फलंदाज इथे मात्र माघारी परतलाय हे पाहण्यासारखं असेल. पाहूया या स्पर्धेमध्ये रिव्ह्यू नाही आहे. जर फक्त अंपायरना जर वाटलं की ही कुशल मुवमेंट आहे तरच अंपायर हा रिव्ह्यू घेऊ शकतात. पंचांवरती कोणताही दबाव आणायचा नाहीये. पंचांवरती कोणताही दबाव आणायचा नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचली 54 धावा फलकावरती. ही विकेट इथे पत्र टर्निंग पॉइंट ठरेल का पाहूया. फलंदाजीसाठी आले पुण्याचा हा सुपरस्टार पुण्याचा ठाण्या वाघ मैदानावरती आलाय. म्हणजेच
प्रमोद चव्हाण मैदानावरती आलेत. पाहूया कशा प्रकारे बॅटिंग करतील प्रमोद चव्हाण. 54 धावा फलकावरती लागल्या आहेत. अजूनही आपली जबाबदारी ती मात्र संपली नाही आहे. चांगल्या प्रकारे ही मॅच प्रेक्षकांना पाहायला भेटते. हो, चांगला फटका, तितकाच जोरकस फटका इथे मात्र सजवला गेलाय. जेवढ्याच वेगाने चेंडू टाकला तेवढ्याच वेगाने फटका इथे मात्र सजवला गेला. परंतु आशुतोष आंबपकर यांचं देखील कौतुक करावं लागेल. एक सर्वोत्तम चेंडू टाकला गेलाय. या स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकावरती आहेत. जास्तीत जास्त विकेट घेण्याचा मान हा आशुतोष आंबपकर यांना मिळताना दिसतोय. या चेंडूवरती आशुतोष आंबपकर यांच्यावरती प्रहार केलाय. चेंडू जातोय. पाहूया या चेंडूवरती धावा किती आहेत. धावा नाही तर विकेट इथे मात्र मिळवली जाते. चांगला झेल इथे मात्र डिप्लाय आणि जलसिंग पाटील यांची वादळी खेळ इथे मात्र समाप्त केली जाते. परंतु जलसिंग पाटील यांच्या या वादळी खेळीसाठी एकदा टाळ्या देखील होऊन जाऊ देत. चांगला खेळ पाहायला भेटला आणि विकी पुजारी यांचं देखील कौतुक करावं लागेल. कारण का विकी पुजारी यांनी देखील जलसिंग पाटील यांना हात मिळवला. यांचं देखील कौतुक केलं. या सर्वोत्तम पारी केल्याबद्दल विकी पुजारी यांनी देखील जलसिंग पाटील यांचं कौतुक केलं. आपण विरोधी आज खेळतायत परंतु कित्येक वर्ष हे खेळाडू एकत्र खेळत आलेत. म्हणजेच यांच्यामध्ये मैत्रीचं एक चांगलं उदाहरण इथे मात्र पाहायला भेटतंय. परंतु कौतुक करावं लागेल सुशील बोरले यांचं देखील. काय झेल टिपलाय, अप्रतिम झेल इथे मात्र सुशील बोरले यांच्या माध्यमातून टिपला गेला. या चेंडूला जज करणं तितकंसं सोपं नव्हतं. परंतु सुशील बोरले एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहे हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं त्यांनी. आता मात्र 9 चेंडूमध्ये 40 धावा अजूनही करायच्या आहेत. परंतु 9 चेंडूमध्ये 40 धावा या खेळाडूच्या माध्यमातून पूर्ण केल्या जाऊ शकतात. या प्रकारच्या सिच्युएशन मध्ये या खेळाडूने आपली एक सर्वोत्तम पारी, एक यादगार पारी गगन बावडा येथे पेश केली होती. त्याच प्रकारची वादळी पारी पुन्हा एकदा निपाणी वासियांना दाखवावी लागेल. फलंदाजीसाठी आलेत प्रवीण लोंढे मैदानावरती आलेत. आशुतोष आंबपकर स्लोवर पद्धतीचा जाळ्यामध्ये इथे मात्र फसवण्याचं काम केलं जात आहे. ही ताकद आहे आशुतोष आंबपकर यांची. यस, पुन्हा एकदा बॉस दाखवतायत. आपल्या नावाचा दणका इथे मात्र पेटवताना दिसत आहेत. या संघावरती ओमकार स्पोर्ट्स या संघावरती 2 खेळाडूंचा नक्कीच बरंच अस्त्र आहेत. विश्वनाथजी पवार सर, मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस, आणि त्याचबरोबर बॉस सर, या 2 खेळाडूंचा वरद अस्त्र, या 2 मान्यवरांचा प्रमुख अस्त्र. आणि त्याचमुळे ओमकार स्पोर्ट्स संघ चांगल्या प्रकारे कामगिरी करताना दिसतोय. फायनल मध्ये प्रवेश करताना थोडासा दिसतोय परंतु आव्हान हे देखील सोपं नाही आहे. जीवन शिंदे सरांचा हा दक्कन पन्हाळ संघ हा देखील कमी नाही आहे. हॅलो हॅलो, विनोदजी माळगे सर नगरसेवक आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. आपण स्टेजवरती यायचं आहे. विनोदजी माळगे सर, आपण स्टेजवरती स्थानापन्न होण्यासाठी यायचं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 56 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे 38 धावांची गरज आहे. 38 धावांची गरज. पाहूया 6 चेंडू 38 धावा, 6 चेंडू 38 धावा. गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज कोण आलाय पहा. जल्लाद गोलंदाजीसाठी आलेत. बॅटिंग तर आपण पाहिली आहेत. आता गोलंदाजीची धार इथे मात्र दाखवण्यासाठी आणि 6 चेंडू मध्ये 38 धावा रोखण्यासाठी जल्लाद आलाय. सहा चेंडू मध्ये 38 धावा म्हणजे 6 चेंडू मध्ये आपल्याला 6 षटकार लगावले गेले तरी सुद्धा हे आव्हान पार केलं जाऊ शकत नाही. त्यासाठी करिश्माची गरज आहे, चमत्काराची गरज आहे. आणि चमत्कार म्हटलं की एकच नाव आठवतं, बाबा चमत्कार. ओ बगरी बागोदरी पद्मासे नियो बाट स्वाहा.
चिकोडीचे नगरसेवक विनोदजी माळगे सर, आपण स्टेजवरती साधनपन्न होण्यासाठी यायचं आहे. बॉस यांनी प्रेशरची गोळी खाल्ली आणि त्यांना थोडासा आराम देखील आलाय, कारण का जयसिंग पाटील बाद झाल्यानंतर यांच्या संघाने कमबॅक केलाय. या चेंडूवरती एक्स्ट्रा बाउन्स पाहायला भेटला आहे. एक्स्ट्रा धाव इथे पत्र बहाल केली जाते. थोडस जर पाहायला गेला तर चमत्कार घडलाय. एक्स्ट्रा धाव संघाच्या खात्यामध्ये आली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 57 धावा फलकावरती. पहिला चेंडू निर्धाव देखील आलाय, म्हणजेच अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे 37 धावांची. 5 चेंडूमध्ये 37 धावा. हा चेंडू नक्की चांगल्या प्रकारे टाकला गेलाय. एकेरी धाव इथे मात्र पूर्ण केली जाते. पाहूया हा चेंडू जाईल का सीमा रेषा पार. नक्कीच हा चेंडू सीमा पार देखील झालाय. वाईट प्लस इथे मात्र 4 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड झाल्या आहेत. 5 चमत्कार घडण्यासाठी इथे मात्र दक्कन पन्हाळा संघ सज्ज झालाय. वाईट प्लस 4 एकूण 5 धावा गिफ्टेड बहाल झाल्या आहेत. म्हणजे जिंकण्यासाठी आता मात्र 5 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. 5 चेंडू 32 धावा. पाहूया इथे मात्र प्रवीण लोंढे याला इतिहास लिहिण्याची संधी आहे. पुन्हा एकदा तोच करिश्मा करण्याची संधी आहे. परंतु जल्लाद काय कमी नाही आहेत. जल्लाद देखील कमी नाही आहेत, परंतु यांच्यावरती हल्ला केलाय. चेंडूला पाठवलं जात आहे सीमा पार. चौकार 4 धावेसाठी. बॉस यांनी आपली कमिटमेंट इथे पण पूर्ण केली आहे. बॉस यांनी ओमकार यांना शब्द दिला होता की आपला संघ जर फायनल मध्ये प्रवेश केला, आपला संघ फायनल मध्ये प्रवेश करू शकला नाही तर आपण 1 रुपया देखील तुमच्याकडून घेणार नाही. हा शब्द, ही कमिटमेंट इथे मात्र पाळली गेली आहे बॉस 11 भारतीय स्पोर्ट्सच्या संघाच्या माध्यमातून. आणि त्यासाठी कौतुक करावं लागेल बॉस यांचं. त्यासाठी कौतुक करावं लागेल विश्वनाथजी पवार साहेबांचं, कारण का याच दोन्ही या 2 व्यक्तींनी या संघाला स्थान दिलं, एक ओळख निर्माण करून दिली आहे. प्रत्येक वेळेला मोठमोठ्या स्पर्धांमध्ये याच 2 व्यक्तिमत्वांनी या कोल्हापूरच्या सुपरस्टारांना संधी दिली आणि त्याचमुळे हे खेळाडू आज मोठं नाव कमवताना दिसत आहेत. या संघामध्ये पाहायला भेटत आहेत अमोल निरगुडे, सुशील बोरले, त्याचबरोबर आशुतोष आंबुपकर, वटारचा सुपरस्टार अविनाश दबडे यांसारखे सुपरस्टार. नाना आवेकर लिग्नोर यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. निलेश यादव सर हे देखील ही स्पर्धा पाहण्यासाठी आले आहेत. त्यांचं देखील यानंतर मनोगत आपण ऐकणार आहोत. ही स्पर्धा कशी वाटली, या स्पर्धेची ख्याती कशी वाटली, आपलं थोडंसं मनोगत यानंतर आपण द्यायचं आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अवधूत. ओहो, प्रवीण लोंढे मोठा फटका खेळायचा होता. या चेंडूवरती सामना जो आहे तो समाप्त झालाय. ओमकार स्पोर्ट्स संघ फायनल मध्ये प्रवेश करणारा हा दुसरा संघ ठरलाय. फायनल मध्ये प्रवेश केले ओमकार स्पोर्ट्स, विश्वनाथजी पवार साहेब आणि त्याचबरोबर बॉस यांचा हा संघ जो आहे तो फायनल मध्ये प्रवेश करताना दिसलाय. ओमकार शाळबिद्रे यांचा हा संघ फायनल मध्ये प्रवेश करताना दिसलाय. ओमकार यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला भेटतंय. आज मात्र लिंगनूर मध्ये जल्लोष आणि जत्रा पाहायला भेटणार. आज लिंगनूर मध्ये दिवाळी साजरी केली जाणार यात शंका नाहीये. अडलक दक्कन पन्हाळा संघ आपण देखील या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. थोड्याशा फरकाने आपल्याला पराभूत व्हावं लागलंय, परंतु जीवन शिंदे सर आपल्या देखील संघाचं कौतुक करावं लागेल. मेरे
आपण स्क्रीनवर तर पाहतोय ते म्हणजेच आदर्श गडकरी सर जे शफिक गोरुले आणि त्याचबरोबर शुभम मडके यांचे व्हिडिओ वारंवार व्हायरल करत असतात. तेच आदर्श जी गडकरी सर मॅन फ्रॉम रामपूरचा हा सितारा हा देखील एक सर्वोत्तम खेळाडू आहे. ऑल इंडिया नेटबॉल नॅशनल प्लेयर देखील आहेत हे. आणि त्याचबरोबर निपाणी शहरामध्ये कार एक्सेसरीज हे शॉप देखील यांचं आहे. आणि त्याचबरोबर एक सर्वोत्तम खेळाडू आणि त्याचबरोबर मैत्रीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून ओळखलं जातं. वारंवार हे शॉप सांभाळत असताना व्हिडिओ देखील यांच्या माध्यमातून पूर्ण केले जात असतात. यांचं चॅनल देखील आहे इंस्टाग्रामवरती. या चॅनलला फॉलो देखील करा, सबस्क्राईब करा आणि यांच्यावरती भरभरून प्रेम देखील करा. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचा आहे. दोन्ही संघाची प्लेइंग 11 ची लिस्ट जी आहे ती घेऊन यायची आहे. दोन्ही संघ आपले 11 खेळाडू जे आहेत ते मैदानावरती यायचे आहेत आणि नाणेफेक जी आहे ती मैदानावरती होणार आहे. दोन्ही संघाचे 11 खेळाडू मैदानावरती यायचं आहे. खेळायचं नाही कोणी प्लीज. दोन्ही संघाचे 11 खेळाडू मैदानावरती यायचं आहे. लाईनअप करून घ्यायचं आहे. फायनलचा अंतिम सामना इथे मात्र रंगला जातोय. शिवतेज चषकाचा अंतिम सामना थोड्याच वेळात साजरा होणार आहे. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नाणेफेक केली जाते. शिवतेज चषकाची अंतिम लढत रंगली जाते. ओमकार स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधात आहे तो म्हणजेच पांडुरंग सीसी. दोन तुल्यबळ संघांमध्ये क्रिकेटचं घमासान युद्ध पाहायला भेटणार आहे. दिल थांब के बेटी है हम यू गए यू आए.
पांडुरंग सीसी आपला निर्णय कळवायचा आहे. हॅलो हॅलो पांडुरंग सीसी यांनी बॉलिंग घेतलेली आहे. ओंकार स्पोर्ट्स आपले फलंदाज लवकरात लवकर पाठवायचे आहेत. प्रेक्षकांनी ग्राउंडच्या बाहेर व्हायचं आहे. सामना चालू होत आहे. प्रेक्षकांना एक नंबर विनंती आहे. सामना चालू होत आहे. आपण बाहेर व्हायचं आहे.